नमस्कार. आस्था मल्टीपर्पज फाउंडेशन आणि साप्ताहिक आरोग्य ज्योतच्या टीमचं मी धन्यवाद देतो. आणि कुठलीच माहिती आत्तापर्यंत ज्या वक्त्यांनी जे बोलले त्याचं रिपिटिशन न होण्याचा प्रयत्न करून माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. डॉक्टर संदीप आणि त्याच्या टीमचे धन्यवाद, उपस्थितांचे पण धन्यवाद. माझ्याकडे ॲक्च्युली खूप सबस्टन्स बोलण्यासाठी आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळे माझं जे काय मांडणी आहे ती तुम्हाला तुटक वाटेल, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मानसिक आरोग्याबद्दल आपण बोलतो आहे, तर आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलताना आधी मन ही संकल्पना काय असते. तर मन तर आहे आपल्याला माहिती आहे, पण आपण अनुभवाच्या पातळीवर भावना अनुभवत असतो. त्याच्यामुळे आज मी मानसिकचा अर्थ भावनिक असा लावून पुढचं बोलणार आहे. भावनिक आरोग्य कसं जपायचं. तर मानसिक म्हणजे आपण भावना अनुभवत असतो म्हणून भावनिक. तर आता मानसिक आरोग्य आणि भावनांचा काय संबंध आहे. तर त्याच्यामध्ये दोन भाग. पहिला भाग आहे की उपयुक्त भावना, किंवा ज्याला आपण ज्या भावनांमुळे आपण आपली कार्यक्षमता वाढते अशा भावना कुठल्या, आणि नकारात्मक भावना किंवा त्या भावनांचं नियंत्रण कसं करायचं. थोडक्यात काय की आपल्या उपयुक्त भावना वाढवत नेणं, ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स आपण म्हणतो ज्याला, आणि नकारात्मक भावनांचं नियंत्रण करणं. नकारात्मक भावना आपण टाळू शकत नाही, गेल्या 2 वर्षात तर अजिबात टाळू शकलेलं नाही. एक व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून आपण खूप घाबरलेलो होतो, काही निराशही झालेलो होतो, अस्थिरता होती, असुरक्षितता होती, राग होता, चीड होती, सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना आपण अनुभवत गेलेलो होतो, आणि यामधून आपलं मानसिक स्वास्थ्य ढासळत होतं. तर या नकारात्मक भावनांचं काय करायचं. तर नकारात्मक भावना जेव्हा आपल्या मनात तयार होत असतात, उदाहरणार्थ माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते आहे, तर मी काय करतो की जसं आपण पॅन्डेमिकच्या सुरुवातीला आपण व्हॉट्सअपवर बातमी आली चीनमध्ये व्हायरसच्यामुळे चीनला लाखोली वाहिली आपण. ॲक्च्युली चीनपर्यंत ती पोचतसुद्धा नव्हती, पण आपल्या मनात ती भावना तयार होत होती. तर ह्या नकारात्मक भावनांचं काय करायचं असतं. तर नियंत्रण करायचं असतं. नियंत्रण करायचं म्हणजे काय करायचं. नियंत्रण करायचं म्हणजे त्याचा शांतपणे त्या भावनेचा विचार करायचा की मला हे जे वाटतं हे कशामुळे वाटतं आहे. त्या भावनेचं विश्लेषण करायचं, आणि मला हे का वाटत आहे याचं कारण जर मी शोधलं आणि त्याचा विवेकी जर विचार केला, तर ती नकारात्मक भावना मला नियंत्रणात ठेवणं सोपं जातं. असं सर्व नकारात्मक भावनांच्या बाबतीत भावनिक नियंत्रण करता येऊ शकतं. त्यासाठी गरज असते डोकं शांत ठेवून विचार करण्याची, आणि परिस्थितीचं योग्य ते आकलन करून त्याप्रमाणे प्रतिसाद देण्याची. आपण काय करतो की एखादी नकारात्मक भावना कशामुळे तयार होते की आपण प्रतिक्रियात्मक विचार करत असतो. म्हणजे एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की पटकन चिडतो आपण असा विचार करत नाही की याला दुसरं काही म्हणजे एखादी घटना घडते आणि आपण एखादं प्रतिक्रिया देतो. त्याच्यामध्ये एक टप्पा असतो ABC मधला. हा B टप्पा जो असतो तो आपल्या हातात असतो की या पर्टिक्युलर जी घटना जी घडलेली आहे, जी मला पटत नाही आहे किंवा आवडत नाही आहे किंवा मला त्रास होतो आहे, तिचा मी विचार काय करतो आहे ते आपल्या हातात असतं. ते आपलं स्वातंत्र्य असतं, ती आपला चॉईस असतो. ते आपण करत नाही आणि फार विचार न करता लगेच प्रतिक्रिया देऊन टाकतो. म्हणजे आपल्या घरी काम करणारा माणूस किंवा बाई असते भांडी घासणार, ती उशीर झाला की का उशीर झाला तुला. आपण लगेच झाल्यावरही विचारू आता ती आली आहे तर आधी भांडी घासून घेऊया, मग विचारू आज का उशीर झाला तुला. आपण करू शकतो हे, पण नाही करत आपण. तुला आज का उशीर झाला. ती भांडी घासायला सोडून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत बसेल का आणखीन उशीर होईल भांडी घासायला, हे आपल्याला कळत नाही. तर ही झाली प्रतिक्रिया. प्रतिसाद जो असतो तो नंतर आपण देतो की बाबा आता भांडी घास तू आली आहेस आणि नंतर मला सांग तुला का उशीर झाला. ॲक्च्युली हा झाला प्रतिसाद. तर हे एक साधारण उदाहरण मी असं दिलं की प्रतिक्रिया कशाला म्हणायचं आणि प्रतिसाद कशाला द्यायचं. बहुतेक वेळेला आपण ह्या प्रतिक्रिया या मोडमध्ये असतो. त्याच्यामुळे त्या नकारात्मक भावना जास्त वाढतात आणि आपलं मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक संतुलन ढासळतं आणि आपण तशी. तर हे प्रतिसाद हा जास्त विचारपूर्वक असतो आणि तो त्याची सवय अंगी बाणवता येते.
त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. तर हे नकारात्मक भावनांचं नियंत्रण करण्यासाठी आपण ह्या जास्तीत जास्त ह्या प्रतिसाद या मोडवर राहायला पाहिजे, प्रतिक्रिया ह्या मोडवर न राहता. व्हॉट्सअपवर एखादा मेसेज येतो, आपण फार चिडतो अलीकडे, असं कसं काय म्हणू शकतात ते, अरे तू बंद कर ना मोबाईल, ते तुझ्या हातात आहे ना. पण आपण त्याला डिसलाईक करणं किंवा काहीतरी अंगठे खाली करणं, ते उगीच काहीतरी, मग त्या सगळ्यांनी मग त्याला मेसेज करणं किती त्रासदायक आहे, हे विनाकारणच आहे. आणि त्याच्याने काहीही समाजात बदल घडत नाही. तुमच्या मोबाईलची बॅटरी तेवढी डिस्चार्ज होते. तर ह्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण करणं हे जर आपण ह्या प्रतिसाद या मोडवर राहिलो तर शक्य होत असतं. आणि अशी जर आपण सराव केला तर त्याच्यामध्ये सहजतासुद्धा येते. म्हणजे अंगीकारणे हा शब्द जो आहे ना, की तो हळूहळू नंतर आपल्याला त्याची सवय होते. जर प्रतिसाद द्यायला शिकलो आपण तर प्रतिसाद देताच येऊ नये त्याच्यासाठी साधू संत व्हावं लागतं. तर तसं तर होऊ शकणार नाही, आपण माणसं आहोत. त्याच्यामुळे प्रतिसाद तर द्यायचा आहे, पण तो कशा पद्धतीने द्यायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. तो कसा असावा ते पण आपल्या हातात असतं. तर उपयुक्त भावना कुठली असते, तर उदाहरणार्थ आता काय होणार असा आपण त्याचा विचार करतो. आता महामारी तर पसरली, आता पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. आधीही माहिती नव्हतं, आताही माहीत नाही आहे. आता नुसते अंदाज बांधतो. काय करायचं हे मात्र आपल्याला माहिती आहे, की लस घ्यायची आहे, मास्क वापरायचा आहे, फिजिकल डिस्टन्सिंग, त्याला सोशल डिस्टन्सिंग हा अतिशय चुकीचा शब्द वापरात आला आहे सुरुवातीपासून. सोशल डिस्टन्सिंग नाही, फिजिकल डिस्टन्सिंग. तर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे. हे आपल्या हातातल्या गोष्टी त्या आधीही करायच्या होत्या आणि आताही करायच्या आहेत. ही झाली उपयुक्त भावना, कारण इथं विवेकी विचार आहे. कारण त्याच्यामध्ये विचार जास्त आणि भावना कमी आहेत. काय होणार आहे त्यापेक्षा माझ्या हातात काय काय आहे त्या गोष्टींचा विचार मी करणं, म्हणजे फॅक्टर्स अंडर माय कंट्रोल. माझ्या नियंत्रणातल्या गोष्टी कुठल्या आहेत त्या मी नीट करतो आहे का, काय होणार आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. तर ही झाली उपयुक्त भावना. सगळ्यात महत्त्वाचं मानसिक आरोग्यासाठी असतं की नातेसंबंध टिकवणं. आपण सगळे विलगीकरणात होतो, घरी होतो, म्हणजे आपल्याला कोरोनाचं इन्फेक्शन जरी झालेलं नसलं तरी आपण घरी आपापल्या समाजापासून तुटून आपापल्या घरात राहिलो होतो 1.5 वर्ष. फक्त काही क्षेत्रातलेच लोक जे काही म्हणजे अत्यावश्यक सेवामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत किंवा पोलीस आहेत किंवा महसूल खात्याचे, ते लोकच फक्त काम करत होते. बाकी सगळ्यांना घरी बसवलेलं होतं. तर ह्या बसवल्यावर सुद्धा आपल्या नात्यातली वीण टिकून राहणं गरजेचं आहे. कारण नातेसंबंध हे शॉक ॲब्झॉर्बरसारखे असतात. तर हे नातेसंबंध टिकवणं फार गरजेचं असतं. ते आपल्या मानसिक ताणतणावाच्या प्रसंगी आपल्याला धीर द्यायला, मदत करायला उपयोगी पडतात. मग घरी होतो तर आपण काय काय केलं. आपण तर बाहेर जाऊ शकत नव्हतो, मुलांच्या शाळा बंद होत्या. मग छोटे छोटे अनुभव आपण घरी तयार करू शकत होतो का, एकमेकांशी बोलू शकत होतो का, मुलांबरोबर एखादं पुस्तक वाचू शकत होतो का. हे छोटे छोटे निरोगी अनुभव आपण तयार करू शकतो घरातल्या घरात. ते आपण घेतले का आणि यापुढे घेणार आहोत का. कारण हे शिक्षण आता पुढेही आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे, की जेव्हा बाहेर पडायची बंदी असेल तेव्हा घरात क्वालिटी टाईम कसा मुलांबरोबर घालवायचा, घरातल्या वृद्धांशी कसा संवाद चालू ठेवायचा, हे सगळं आपल्या हातात असतं. की नातेसंबंधांची वीण घट्ट ठेवणं गरजेचं आहे. तर शॉक ॲब्झॉर्बर आपल्या गाडीचे चांगले राहतील आणि धक्के कमी लागतील. त्यानंतर कोऑपरेशन आणि कोलॅबोरेशन. आपण घरातल्या गोष्टींमध्ये, आपल्या सहवासामध्ये एकमेकाला किती सहकार्य केलं कौटुंबिक पातळीवर. पुरुषांनी स्त्रियांना घरी कामात मदत केली का. कारण स्त्रियांवर खूप डबल लोड पडला, कारण सगळी माणसं घरात होती आणि सगळ्यांच्या वेळा सांभाळायच्या होत्या. ऑनलाईन एज्युकेशन सांभाळायचं होतं. इथे मी परत सांगू शकतो की शिवाजी चौकात काम करणारा माणूस आहे, त्याचा तर इथे विचारच नाही. तो जो अजूनही उभाच असतो, कायम तो उभाच राहणार आहे, त्याचा आपण विचारच करत नाही आहोत. तो वेगळाच मुद्दा आहे. तर आपण आपल्या घरातल्या लेवलवरती सहकार्य केलं आहे का, कोलॅबोरेशन केलं आहे का. कपड्यांच्या घड्या तरी केल्यात का आपण, बायको जर स्वयंपाक करत असेल तर. का दूध तापवलं आहे का आपण, बायको दुसऱ्या कामात असेल तर. मुलांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला आहे का. हे आपण आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर केलं आहे का. तर ते करत राहणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो कोऑपरेशन. आणि ते कोऑपरेशनची सवय लागली तर कोलॅबोरेशन करता येतं, म्हणजे सामंजस्य निर्माण होतं.
दोघांना एकमेकाची जाणीव राहते की यांनी आज एवढं केलं, मी पण एवढं केलं, तर आता आपण हे दोघं छानपणे करू शकतो. तर किंवा घरातल्या वृद्ध लोकांना मदत करणं असेल त्यांची औषधं घेण्यामध्ये किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यामध्ये, तर ह्या कोऑपरेशनच्या सवयीतून कोलॅबोरेशनची सवय लागते. सहकार्यातून सामंजस्य निर्माण होत असतं, सकारात्मकतेकडून सकारात्मककडे आपण जात असतो. आणि सध्या गरज काय आहे, मी आता व्यक्तिगत आणि कौटुंबिक गोष्टींबद्दल सांगतो आहे, पण व्यक्तिगत मानसिक आरोग्य, जसं व्यक्तिगत स्वच्छतेचा संबंध सार्वजनिक स्वच्छतेशी असतो, तसाच व्यक्तिगत मानसिक आरोग्याचा संबंध सामाजिक मानसिक आरोग्याशी कसा असतो ते आता आपण बघूया. आता सध्या गरज काय आहे समाजाला? सध्या 3 गोष्टी आहेत. हे माझं चिंतन आहे, हे कोणी ह्याच्याबद्दल हे असू शकेल. आत्ता गरज आहे आस्था, आस्थेची गरज आहे, ज्याला आपण एम्पॅथी म्हणतो. तर आस्था म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या ठिकाणी मी आहे असं समजून त्याच्या वेदनेचा मला विचार करता येणं, ही आस्था फार गरजेची. आत्ता सध्याला गरज आहे समाजाला आस्था, त्याच्यानंतर मदत, प्रत्यक्ष मदत कशाही प्रकारची असो, पैशाची असो, कामात असो, कुठली. आस्था, मदत आणि आशा, होप. खूप निराश झालेत सगळे, तर होप पाहिजे लोकांना. आणि होप, ते आस्था, मदत आणि होप या 3 परस्पर गोष्टींचा काय संबंध आहे? आणि आस्था, आता आधी आस्थेबद्दल बोलूया. तर आता आपल्याला गरज आहे उन्नत मानवी भावनांची. नकारात्मक भावनांबद्दल आता आपण जास्त बोलूया नको, आज उन्नत भावनांबद्दल बोलू, कारण काय करायचं याबद्दल बोलणार आहे आपण. आस्था म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी मी आहे असं समजून त्याची वेदना मला समजणं किंवा अनुभवता येणं, ज्याला आपण आस्था किंवा एम्पॅथी म्हणतो. ही आस्था माझ्यामध्ये आहे का? ही आस्था असेल तर मला इतरांना मदत करावीशी वाटेल. ती मदत मी त्याला केली तर त्याच्या मनात आशा उत्पन्न होईल. आशा उत्पन्न झाली तर तो कदाचित धीर धरेल आणि प्रयत्नवादी होईल. तर आता ह्या सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक मानसिक आरोग्यासाठी आस्था, मदत आणि आशा ह्या 3 गोष्टींचा अंगीकार केला तर या पुढचा काळ त्यातल्या त्यात सोपा जाईल असं माझं स्वतःचं मत आहे. आता ही ही आस्थेची जी भावना आहे, जी आपल्याला वारंवार जागरूक ठेवावी लागेल मनामध्ये सगळ्यांनाच. कुठल्याही क्षेत्रातला माणूस असेल, डॉक्टर असेल, तो शिक्षक असेल. कारण आता काही मुलं खूपच शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले, त्यांच्या घरी मोबाईल नव्हते, ते त्यांच्या घरचे पालक अशिक्षित होते आणि त्यांना त्या ऑनलाईन एज्युकेशनचा लाभ मिळालाच नाही. खेड्यातली विशेषतः मुलं किंवा गरीब मुलं ज्यांच्या घरी मोबाईल नव्हते, ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेत. आता जेव्हा ते मुलं परत शाळेत येतील, ती इतर ज्या ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या मुलांबरोबर कदाचित बसतील, तेव्हा त्यांना एकदम खूप मागे पडतील. त्यांना त्याची जाणीव न होऊ देता त्यांना आपण आस्थापूर्वक समजून घेणार आहोत का? कारण ही विषमता दिसून आलेली आहे आता आपल्याला आपल्या समाजामधले, की काही लोकांकडे सगळंच होतं, त्याच्यामुळे त्यांना फक्त घरात बसावं लागलं, आणि काही लोकांकडे ते आधी उघडे होते त्याच्यापेक्षा जास्त उघडे झाले. ही विषमता आणखीन जास्त दिसून आली आपल्या समाजामध्ये. तर ही विषमता आपण कशा प्रकारे हँडल करायची, ही आस्था असल्याशिवाय आपण त्याला फेस करू शकत नाही. एक दिवस शिवाजी चौकात जाऊन उभा राहिलो होतो मी, इतका अस्वस्थ झालो की मी परत निघून आलो. काय बोलतात बाबा हे लोक, यांच्याकडे काम नाही आहे. निर्णय म्हटलं आपल्याला वाटतं आपण आस्था बोलतो, एकदा जाऊन त्यांच्यात उभं राहून तर बघूया किती अस्वस्थ होतो आपण. अतिशय अस्वस्थ होतो माणूस. ते सकाळी येतात, त्यांच्यातल्या 10%च लोकांना काम मिळतं, बाकीचे परत घरी निघून जातात. ते काय करत असतील आपल्याला माहीत नाही, काहीच नाही. एकदा जाऊन बघा, मग कळतं की आस्थेची आपल्यामध्ये आस्था किती आहे. तुम्ही काही करू शकता का त्याच्यासाठी? आता एक व्यक्ती म्हणून मी त्याच्यासाठी किती करू शकतो मला माहीत नाही, पण जाणीव नक्कीच ठेवू शकतो की माझ्या घरी येणारे एक दूधवाला आहे, माझ्या घरी येणारी काम करणारी बाई आहे, माझ्या घरी बागेत काम करणारा माणूस आहे, किंवा माझ्याकडे येणारा ड्रायव्हर आहे. मी त्याचे पगार चालू ठेवले का हो? तो कामाला नाही आला तर किती लोकांनी चालू ठेवले त्यांचे पगार कामाला न येतासुद्धा लॉकडाऊनच्या काळात. ज्यांनी ठेवले, मी म्हणेन की त्यांच्यामध्ये खरंच आस्था आहे रुजलेली. ज्यांनी काढून टाकले किंवा ज्यांनी पगार बंद केले, त्यांनी विचार करण्याची वेळ आहे. तुमच्यातलं काही कमी झालं नसतं.
पण त्याचा संसार टिकला असताना की तुम्हाला मिळवायची परत संधी आहेच परत. तर ही आस्था आपल्यामध्ये बाळगणं किंवा ही एक उन्नत भावना मनी बाळगणं हे अतिशय माणुसकी जपणारी गोष्ट होती. ती प्रत्येकाने आपापल्या लेवलला केली तर आजूबाजूचे निदान 3-4 माणसं तरी निदान जास्त दुःखात जाणार नाही एवढं तरी बघू शकलो असतो आपण किंवा बघू शकतो याही पुढे. तर ह्या उन्नत भावना कुठल्या कुठल्या, एक तर ही आस्था, दुसरी आहे कृतज्ञता, ज्याच्याने मानसिक आरोग्य चांगलं राहतं. बुद्धाने जे सांगितलेलं आहे कृतज्ञता, माझ्याकडे जे आहे त्याच्यासाठी मी कृतज्ञ राहीन. माझ्यासाठी जे छोटी मदत ज्या लोकांनी केलेली आहे, जी मग हॉस्पिटलमधली नर्स असेल किंवा माझा ड्रायव्हर असेल, जे कोण माझ्याबरोबर काम करणारी माणसं असतील ज्यांच्यामुळे माझं काम चालू आहे, की ज्यांची कुठलीही मदत मला या पॅन्डेमिक आहे, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे का? माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञता आहे का? खानापूरकर सरांना सांगितलं की आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांनी पांग फेडणं असा शब्द पडला की ते पांग फेडणं वगैरे नाही, ती एक कृतज्ञता असते आणि एक चांगली ह्युमन व्हॅल्यू आहे, ती टिकली पाहिजे. करुणा आहे का माझ्यात? आस्था असल्याशिवाय करुणा तरी कशी वाटेल? मग दया, क्षमा, करुणा, आस्था, कृतज्ञता ह्या सगळ्या ज्या उन्नत भावना, मानवी मूल्य आणि भावना आहेत त्यांचा अंगीकार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की हे आम्हाला साधूच व्हायला सांगतायत. नाही, हे माणसांनीच करायचं आहे. साधू होणं फार पुढची गोष्ट आहे. ते फक्त तुकारामांना, ज्ञानेश्वरांना आणि बुद्धाला शक्य झालेलं. तर हे उन्नत भावना आपल्याला अंगी बाळगणं फार गरजेचं आहे. मग हे कशा बाळगायच्या? तर आपण संस्कार जे म्हणतो ना त्याच्यामध्ये फक्त शिस्त लावण्याच्या गोष्टी करतो आपण. संस्कार म्हणजे संवेदनशीलता. संस्कार ही संवेदनशीलता आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये निर्माण करतो का? कसं बोलतो आपण आपल्या मोलकरणीशी कसं बोलतो त्याच्यावरून तो मुलगा, आपला मुलगा त्याच्या घरी जेव्हा मोलकरीण ठेवेल तेव्हा तो तिच्याशी कसं बोलणार हे ठरत असतं. आपल्याला त्यांना गरज असतेच कामाची, आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त गरज असते, म्हणूनच ते आपल्याकडे कामाला येत असतात. याची आपण जाणीव ठेवत नाही. आम्ही पैसे देतो ना, तुला वेळेवर यावंच लागेल, तुला काम करावंच लागेल. आपण किती क्रूडपणे बोलत असतो. असं बोलण्याची काही आवश्यकता नसते. ॲक्च्युली वी शुड बी ग्रेटफुल टू देम की ते आमचं काम करत आहेत, त्याच्यामुळे माझं आयुष्य थोडं सुलभ होतं. पण आपण कृतज्ञ नसतो. आपण पैशात मोजतो सगळं. मी पैसे दिले ना, मग तू काम केलं पाहिजेस. त्याच्या पुढे एक गोष्ट आहे ना, माणूस म्हणून. हे ट्रान्झॅक्शन आहे. तुमच्यामधला हा व्यवहार जो आहे, माणसाचा दुसऱ्या माणसाची वागणं माणुसकीचं असलं पाहिजे. हा व्यवहार आपण आपल्या वागण्यातून आपल्या मुलांपर्यंत पोचवत असतो. ही संवेदनशीलता आपण आपल्या वागण्यातून आपल्या मुलांपर्यंत पोचवू शकतो. किंवा मी माझ्या पत्नीशी कसं घरी बोलतो यावरून आपला मुलगा ठरणार असतं की तो स्त्रियांशी पुढे चालून कसं वागणार आहे. माझ्या बायकोवर जर मी अथॉरिटी गाजवायला लागलो, प्रत्येक गोष्ट मी सांगितलेलं तिने ऐकलीच पाहिजे आणि मीच बरोबर आहे असं म्हणलं, आणि ती माझी पत्नी जर तसं ऐकत गेली प्रत्येक गोष्ट आणि ते तसा मी आग्रह केला, तर माझा मुलगा ते शिकणार असतो. त्याच्या मुलाच्या संसारात पुढे जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठे चुकलो आहे, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तर हे आपण आपल्या घरातल्या लोकांशी कसं वागतो ह्याच्यातून ही संवेदनशीलता नावाचा संस्कार घडत असतो. म्हणजेच संस्कारामध्ये शिस्त आणि संवेदनशीलता ह्या दोन्हीचा योग्य बॅलन्स असला पाहिजे. याचं अतिशय छान उदाहरण आपल्याला श्यामच्या आईमध्ये दिसून येतं की श्यामच्या आईमधली जी आई आहे ती श्यामला कसं वळण लावते. या सगळ्या उन्नत भावनांचं चित्रण श्यामच्या आईमध्ये किती लोकांनी वाचले मला माहीत नाही, वाचलं नसेल तर वाचा. ते खूप आत्ताच्या काळाला धरून नसेल, पण ते मूलभूत मानवी मूल्य असल्यामुळे ते सार्वकालिक सर्व काळाला लागू पडतात त्या गोष्टी. तर ह्या उन्नत भावनामध्ये आता हे झालं, आस्था झाली, ग्रेटफुलनेस झालं, करुणा झाली. तुम्हाला एखाद्याला भीक द्यायची नसेल तर देऊ नका, हाकलून नका ना देऊ. मी ते भीक देणार नाही म्हणून सांगा. वाय डू इन्सल्ट? जरी तो भिकारी असला तरी तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, देऊ शकत द्या, नाही तर त्याला नाही देत म्हणून सांगा. चलो बाहेर जा पुढच्या दारी. काय बोलतो आपण? काही गरज नसते असं बोलण्याची. असं करून आपण नेमकं काय करत असतो तेही मला कळत नाही. हे झाली करुणा. अशा सगळ्या ज्या उन्नत भावनिक मूल्य जी आहेत, उन्नत भावना आहेत, त्यांचा अंगीकार आपल्याला रोजच्या जीवनात प्रॅक्टिसनी करता येतो.
असा एक लेख मी मध्ये वाचला होता, कॅन कंपॅशन बी प्रॅक्टिस्ड, म्हणजे ह्या उन्नत भावनिक भावनांचा सराव करता येतो का, प्रॅक्टिसनी जरूर करता येतो. एकदा करून तर बघा आपापल्या देश. तुम्हाला अतिशय एखाद्या माणसाचा राग आला असेल तर त्याला माफ करून बघा काय होतं. जेव्हा तुम्ही एखाद्याला माफ करत असता तेव्हा तुमच्या मनात शांतता निर्माण होत असते, कारण तो कॉन्फ्लिक्टच संपतो. तर माफ करणं, फॉरगिव्ह अँड फॉरगेट असं म्हणतात ना, फॉरगिव्ह करणं आपल्या हातातली गोष्ट आहे, विसरणं आपल्या हातात नसतं, कारण ते मेंदूत घडत असतं. पण एखाद्याला माफ करणं ही मात्र आपल्या मनात आपण जागरूकपणे करण्याची गोष्ट आहे. आपण करू शकतो का, ठीक आहे बाबा जाऊ दे तुझं चुकलं असेल पण आज मी तुला माफ करतो. एकदा करून तर बघायचं, प्रॅक्टिस करता येतं. आपल्याला भीती असते की आपण याला आज माफ केलं तर हा सोकावेल, परत तीच चूक करेल, परत माफ करता येतं. कारण शेवटी तुम्हाला तुमचं मन शांत करायचं असेल तर तुम्हाला इतरांना तुमच्या तुमच्या मनावरचं ओझं कमी करायचं असेल तर तुम्हाला इतरांना माफ करता यावं लागतं. तर हे माफ करता येणं ही एक सुद्धा उन्नत मानवी मूल्य आहे. आपण प्राणीसुद्धा एकमेकांवर प्रेम करताना बघतो. आपण तर माणसं आहोत, आपण करोडो वर्ष इतर प्राण्यांपेक्षा पुढं आहोत बुद्धिमत्तेने आणि भावनिक बुद्धिमत्तेने, पण आपण माफ नाही करत. आपण शिक्षा करण्यावर भर आहे आपल्याला. शिक्षा करण्यात भयानक आनंद मिळतो आपल्याला. एखाद्याला शिक्षा मिळाली पाहिजे की मग त्याची ब्रेकिंग न्यूज, मग ह्यांना कधी शिक्षा मिळणार. शिक्षा केल्याने काय होत असते, त्या मग व्यक्तीला एक मेसेज जाईल की हे चुकीचं आहे, पण काय होतं त्याच्यात. शिक्षा केल्याने बदल घडत नाही. सगळे लोक तेच सांगतात, संत तेच सांगतात. सगळ्या संतांनी काय, महापुरुषांनी शेवटी उन्नत मानवी मूल्य कुठलीही सांगितली आहेत. दया, क्षमा, शांती. तुम्ही दया जेव्हा करत असता दुसऱ्यांवर तेव्हा तुम्हाला क्षमा करण्याची गरज निर्माण होते, आणि क्षमा तुम्ही जेव्हा लोकांना करू शकता तेव्हा तुमच्या मनात शांतता होते. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आपण दुसऱ्यांवर दया करतो म्हणजे आपण स्वतःचं मन शांत करत असतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर हे सगळी मानवी मूल्य मनात बाळगवणं, याचा संबंध तुमच्या मानसिक आरोग्याशी आणि पर्यायाने सामाजिक मानसिक आरोग्याशी आहे, म्हणून ही एवढी मांडणी करतोय मी. तर अशा कुठल्या उन्नत मानवी मूल्यांचा अंगीकार आपण करणं, आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिस करणं, हे मानसिक आरोग्यासाठी आणि सुदृढ सामाजिक मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. तर आपण आजपासून लक्षात ठेवूया, आस्था, मदत आणि आशा. आपल्याला जे जे करणं आहे ते करूया. धन्यवाद. धन्यवाद.